ओम परमात्मने नमः. नमस्कार, मी आहे तुमचा मित्रजित आणि गीतेच्या 5व्या भागामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. गीतेचे महात्म्य. श्रीमद भगवद्गीतेचे महात्म्य अगाध आणि असीम आहे. हा भगवद्गीता ग्रंथ प्रस्थानत्रयीमध्ये मानला जातो. मानवजातीच्या उद्धाराचे 3 राजमार्ग प्रस्थानत्रय या नावाने सांगितले जातात. त्यापैकी उपनिषद या नावाचा एक वैदिक मार्ग आहे. दुसरा दार्शनिक मार्ग आहे, त्याला ब्रह्मसूत्र असे म्हणतात. आणि एक स्मार्त मार्ग आहे, त्याला भगवद्गीता असे म्हणतात. उपनिषदांमध्ये मंत्र आहेत, ब्रह्मसूत्रामध्ये सूत्रे आहेत आणि गीतेमध्ये श्लोक आहेत. भगवद्गीतेमध्ये श्लोक असूनही प्रत्यक्ष भगवंताची वाणी असल्यामुळे हे मंत्रच आहेत. या श्लोकामध्ये अत्यंत गहन असा अर्थ भरलेला असल्यामुळे त्यांना सूत्रेही म्हटले जाते. उपनिषद अधिकारी मनुष्यांच्या उपयोगाचे तत्त्व आहे, ब्रह्मसूत्र विद्वानांच्या उपयोगाचे तत्त्व आहे, परंतु भगवद्गीता सर्वांच्या उपयोगाचे ज्ञान आहे. भगवद्गीता हा एक अत्यंत अलौकिक आणि वैचित्र्यपूर्ण ग्रंथ आहे. साधक कोणत्याही देशाचा, वेशाचा, समुदायाचा, संप्रदायाचा, वर्णाचा, आश्रमाचा असला तरीही त्याच्या उपयोगी पडणारी संपूर्ण साधनसामुग्री या ग्रंथात आहे. कारण की गीतेमध्ये कोणत्याही संप्रदायाची निंदा अथवा स्तुती केलेली नाही, तर वास्तविक तत्त्वाचेच वर्णन केले आहे. वास्तविक तत्त्व परमात्मा तेच आहे की जे परिवर्तनशील प्रकृती आणि प्रकृतीजन्य पदार्थांपासून सर्वथैव अतीत आहेत आणि संपूर्ण देश, काल, वस्तू, व्यक्ती, परिस्थिती इत्यादीमध्ये नित्य निरंतर एकरस व एकरूप राहणारे आहेत. खूप उदाहरणांनी हे स्पष्ट होणार आहे आपल्याला पुढे. जो मनुष्य ज्या ठिकाणी आहे व जसा आहे, वास्तविक तत्त्व त्या ठिकाणी तसेच पूर्ण विद्यमान आहे. परंतु परिवर्तनशील असलेल्या प्रकृतीजन्य वस्तू, व्यक्ती, राग आणि द्वेषामुळे त्याचा अनुभव येत नाही. संपूर्णपणे राग द्वेषरहित झाल्यानंतर त्याचा स्वाभाविकच अनुभव येतो. पूर्णपणे आकर्षण आणि तिटकाराच्या पलीकडे गेल्यानंतर हा अनुभव येईल नक्की. भगवद्गीतेमधील उपदेश महान आणि अलौकिक आहे. गीतेवर अनेक भाष्ये झालेली आहेत आणि होत आहेत. तरीही महात्मे विद्वानांच्या मनामध्ये, संतांच्या मनामध्ये गीतेचे नवनवीन भाव प्रगट होत असतात. या तात्विक ग्रंथावर कितीही सखोल विचार केला तरी पण त्याचा कोणालाही अंत लागणे शक्य नाही. ह्या ग्रंथ समुद्रामध्ये जितके जितके खोल जावे तितके तितके गहन विचार किंवा संकेत मिळत जातात. जेथे एखाद्या चांगल्या विद्वान पुरुषाच्या भावांचा लवकर अंत लागत नाही, तेथे ज्याचे नाम, रूप इत्यादी सर्वच अनंत आहेत, अशा भगवंताने सांगितलेल्या वचनांमध्ये भरलेल्या भावांचा अंत कसा लागेल? ह्या लहानशा ग्रंथामध्ये इतकी विलक्षणता भरलेली आहे की आपल्या वास्तविक कल्याणाची इच्छा करणारा मनुष्य, मग तो कोणत्याही वर्ण, आश्रम, देश, संप्रदाय, मत इत्यादीचा का असेना, या ग्रंथाचे अध्ययन केल्याबरोबर ग्रंथाकडे आकर्षित होतो. जर मनुष्य आपली थोड्या प्रमाणात या ग्रंथाचे पठन पाठन करील तर त्याला आपल्या उद्धारासाठी अत्यंत संतोषदायक मार्ग किंवा उपाय मिळतील. पहा, अगदी थोड्या प्रमाणात सुद्धा ह्याचं, या ग्रंथाचं पठन पाठन करेल तर. आता तर तुमच्यासाठी हे यूट्यूबवर उपलब्ध होत आहे, माझ्यासाठी यूट्यूबवर उपलब्ध होत आहे. प्रत्येक दर्शनाचे किंवा मार्गाचे निरनिराळे अधिकारी असतात, परंतु गीतेची ही विलक्षणता आहे की आपला उद्धार इच्छिणारे सर्वचे सर्वजण हिचे म्हणजे गीतेचे अधिकारी आहेत. गीतेमध्ये साधनांचे वर्णन करण्याबाबत, विस्तारपूर्वक समजाविण्याबाबत एका साधनेचे अनेक वेळा कथन करण्यात संकोच केलेला नाही. तरीही ग्रंथाचा आकार प्रमाणापेक्षा मोठा झाला नाही. असा संक्षिप्त परंतु विस्तारपूर्वक, यथार्थ आणि पूर्णपणे विवेचन करणारा दुसरा ग्रंथ दिसत नाही. अगदी आधुनिक काळातसुद्धा, ज्याला आपण मॉडर्न एज म्हणतो, त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचा ग्रंथ दिसून येत नाही. आपल्या कल्याणाची उत्कट अभिलाषा असणारा मनुष्य कोणत्याही परिस्थितीमध्ये परमात्म तत्वाला प्राप्त करू शकतो. कोणत्याही परिस्थितीमध्ये. परिस्थितीचं बंधन नाही, लक्षात घ्या.
युद्धासारख्या भयंकर परिस्थितीमध्ये देखील आपले कल्याण करून घेऊ शकतो. अशा प्रकारे व्यवहारामध्ये राहूनही परमात्मा प्राप्तीची कला गीतेमध्ये शिकवली आहे, संसारात प्रपंचात राहून सुद्धा. त्यामुळे गीतेची बरोबरी करू शकणारा दुसरा कोणताही ग्रंथ दिसत नाही. खूप समजून घेण्यासारखा विषय आहे. ज्यांची पूजा अर्चना वंदना आपण करतो ते भगवान शिव, आई जगदंबा संसारी आहेत. विष्णू, लक्ष्मी, पतिपत्नी संसारी आहेत. गीतेच्याच बाबतीत जर म्हणायला गेलं तर ते जिथे प्रगट झाली ते परमात्म तत्वच आहे साक्षात. श्रीकृष्ण संसारी आहेत, विवाहित आहेत. केवढं मोठं राज्य निर्माण केलं, स्वतःसाठी काही ठेवून घेतलं नाही, परंतु पत्नी आहे, मुलं आहेत, बाकीचे नातवंड आहेत. अशा प्रकारे संसार आणि खूप यशस्वीपणे संसार केला. प्रपंच आहे. ज्यांना सांगितली, ज्यांच्या समोर प्रगट झाली ते अर्जुनसुद्धा प्रापंचिक आहे. पहा, ज्यांनी ती लिहून घेतली आणि आपल्यासमोर मांडली, सुतांच्या माध्यमातून मांडली, वेगळ्या वेगळ्या माध्यमातून मांडली, ते व्याससुद्धा संसारी आहेत. आता हे धृतराष्ट्र, पांडू त्यांचीच मुलं आहेत. हे नियोग झाला आणि दुसऱ्या बाजूला शुकमुनी हे त्यांचे औरस म्हणतात तशा पद्धतीने नियोगातून जन्माला आलेले धृतराष्ट्र आणि पांडू आहेत, परंतु शुकमुनी त्यांचे सुपुत्र आहेत. त्यांचे हे आश्रम आहेत. मोठी परंपरा व्यासांनी सुरू केलेली आहे. पहा, हजारो वर्ष चाललेली, अजूनही चाललेली परंपरा आहे. संसारी आहेत. ज्यांच्या माध्यमातून सुरुवातीला संजय आणि धृतराष्ट्राच्या संवादातून ही सांगितली गेली, ते धृतराष्ट्र आणि संजयसुद्धा संसारी आहेत. गणेश ज्यांनी ही लिहिली ते सुद्धा सिद्धी रिद्धी यांचे पती आहेत, ते सुद्धा संसारी आहेत. म्हणजे अध्यात्म हे प्रापंचिक विभूतींनी, प्रापंचिक जनांसाठी, तुमच्या माझ्यासारख्या प्रापंचिक लोकांसाठी सांगितलेलं शास्त्र आहे. हे समजून घेतलं पाहिजे. मुळात हे समजून घेतलं पाहिजे. बऱ्याचदा असं वाटतं की हे कधीतरी कुणीतरी म्हातारपणी करायला पाहिजे आणि आयुष्यभर जी काही पापं केली मनात असतं त्याचं क्षालन करण्यासाठी केलं पाहिजे, किंवा कुठेतरी पुढचे मार्ग गती सुकर व्हावे, सुलभ व्हावे म्हणून करायला पाहिजे. असे अनेक गैरसमज आहेत सगळे. ज्या क्षणी आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव होईल तेव्हाच त्या अस्तित्वाचं सत्य आहे ते उकलण्याची प्रक्रिया सुरू झाली पाहिजे. झालेली असते खरं सांगायचं तर. आपल्याला ज्ञानाची ओढ, चिकित्सा ही लहानपणापासूनच प्राप्त झालेली आहे, पण बऱ्याचदा मार्ग सापडत नसतात की नेमकं कोणतं आहे जे ज्ञान म्हटलं जातं आणि बाकीच्या सगळ्याच गोष्टी मग विज्ञान ठरतात त्याच्यानंतरच्या. त्या ज्ञानाचे विशिष्ट ज्ञान किंवा त्या ज्ञानाचा विस्तार हा अफाट आहे, अनंत आहे. असं ते विज्ञान समजण्यासाठी मुळात ज्ञान समजावं लागतं. ते ज्ञान कोणतं आहे तर ते परमात्मसिद्धी आहे हे आपल्याला समजायला पाहिजे. आणि ते जेव्हा आपण जागे होऊ तेव्हापासून सुरूच जाणीवपूर्वक करायला पाहिजे. हा विषय आहे, त्याला वयाचं बंधन नाही. गीता हा एक प्रासादिक ग्रंथ आहे. याचा आश्रय घेऊन पाठ केले असता अत्यंत विलक्षण, अलौकिक आणि शांती प्रदान करणारे भाव स्फुरण पावतात. याचे मनपूर्वक पठन केल्यास परमशांती मिळते. ह्याचा एक विधी असा आहे की प्रथम गीतेचे संपूर्ण श्लोक अर्थासह कंठस्थ करावेत. नंतर एकांतात बसून गीतेच्या यत्र योगेश्वरः कृष्ण या शेवटच्या श्लोकापासून गीतेच्या धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या पहिल्या श्लोकापर्यंत पुस्तका वाचून उलटा पाठ केल्यास परमशांती मिळते. जर दररोज गीतेचा एक वेळ किंवा अनेक वेळ पूर्ण पाठ केल्यास गीतेचे विशेष अर्थ स्फुरतात. मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका असल्यास पाठ करता करताच तिचे निरसन होते. वास्तविक या ग्रंथाचे महात्म्य वर्णन करण्यास कोणीही समर्थ नाही. अपार महिमा असणाऱ्या या ग्रंथाचे महात्म्य कोण वर्णन करू शकतो. आता इथे काही विधी सांगितलेले आहेत. गीता खरं सांगायचं तर विधी आणि निषेध यांच्या पलीकडे अनुभूती करवणारं शास्त्र आहे.
प्रत्यक्षामध्ये असं बसा, अशी आंघोळ करा, सोवळं ओवळं, आणखीन बऱ्याच गोष्टी, हे खा ते खाऊ नका, या दिशेला डोकं करून झोपू नका. अर्थात त्याच्यामागे शास्त्र आहे चुंबकीय लहरींचं, तो एक विषय वेगळा आहे. अनेक गोष्टी अशा विधी आणि निषेध, हे करा, हे करू नका, अशा कोणत्याही फंदामध्ये गीता आपल्याला पाडत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं अशा प्रकारचा पाठ करणं हा एक भाग झाला. असंच केलं पठण किंवा पठणच केलं तरच गीता समजते असं नाही. उलट पक्षी ज्ञानी यांचा राजा आपण ज्याला म्हणतो ज्ञानेश्वर माऊली, त्यांनी ती सोपी करायचा प्रयत्न केला. एखादी ओवी जरी घातली, एखादी ओळ जरी, एखादा अर्धा श्लोक जरी, पाव श्लोक जरी तुमच्या लक्षात आला, त्याचं चिंतन आणि मनन तुम्ही करू शकलात. आता धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेताः युयुत्सवः मामकः पांडवाश्चैव किम अकुर्वत संजय, म्हणून सुरुवात होते गीतेची. संजय उवाच, त्याच्यात धृतराष्ट्र उवाच म्हणून सुरुवात होते. आणि हे धृतराष्ट्र आहेत ते म्हणतात की धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र, तिथे जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या. आता यातला धर्मक्षेत्र हा शब्द आध्यात्मिक अर्थाने आपण समजून घेतला. आपलं शरीर, मन, इंद्रिय यांचा समुदाय म्हणजेच धर्मक्षेत्र आहे. कुरुक्षेत्र म्हणजे कर्मभूमी पण आपलं शरीरच आहे. हा पावभाग जरी आपल्याला समजला तरी गीता समजायला आपल्याला कठीण जाणार नाही. प्रत्येक शब्दामध्ये श्लोकाच्या गहन अर्थ भरलेला आहे. त्यामुळं गीतेचं पठन करणं हा एक भाग झाला, पण जे पाठ झालं आहे त्याचं सतत चिंतन करणं, तर तुम्हाला त्याचे वेगळे वेगळे कंगोरे अनुभवाला यायला लागतात. अशा पद्धतीचं हे ज्ञान आपण गहन करण्यासाठी इथे एकत्र जमलेलो आहोत. कानामध्ये प्राण आणून आपण या सगळ्या गोष्टीचं ग्रहण करतो आहे. खूप विलक्षण असा आनंद देणारा हा क्षण आपल्या आयुष्यामध्ये सतत येत राहो. ओम परमात्मने नमः.